प्रकरण 1 बाबा ताजुद्दीन चरित्र व तत्वज्ञान। जन्म व बालपण। हजरत बाबा ताजुद्दीन यांचा जन्म 21 जानेवारी 1861 ला पहाटे 5 वाजता सोमवारी नागपूर जवळील कामठी येथे झाला। नागपूर जवळ पूर्वेला 15 किमी अंतरावर असलेले कामठी गाव नागपूरकर भोसल्यांवर नजर ठेवण्यासाठी 125 वर्षाआधी इंग्रजांनी कामठी येथे मोठी लष्करी छावणी उभारली होती। जगात कुठेही युद्ध सुरू झाले व त्यात ब्रिटिश असले की कामठीच्या फलटरणींना युद्धभूमीवर पाठविले जाई। इराक, इराण, सीरिया, अफगाणिस्तान, मिस्र, सुदान वगैरे दूरदूरच्या देशात या फलटणी जात। अशाच मद्रासी हिंदू व मुसलमानांचा भरणा असलेल्या रेजिमेंट नंबर 32 मध्ये बाबा ताजुद्दीनांचे वडील सय्यद बद्रुद्दीन सुभेदार पदावर होते, तर त्याच मद्रासी रेजिमेंट नंबर 32 मध्ये सुभेदार मेजर शेख मीरा साहेब हे सुद्धा होते। मीरा साहेब यांची कन्या मरियम बी साहिबा यांचेसोबत सय्यद बद्रुद्दीनचा विवाह झाला। जेव्हा ताजुद्दीनांचा जन्म झाला तेव्हा साधारण बालकासमान ताजुद्दीन अजिबात रडले नाही। तेव्हा सर्वांना वाटले की मृत बालक तर जन्मास आले नाही, म्हणून जुन्या प्रथेप्रमाणे बाबांच्या कानपटीवर डाग देण्यात आला। बाबा क्षणभर रडून चूप राहिले। रामप्रहरी शंकराच्या वारी म्हणजेच सोमवारी जन्माला आलेले बाबा इकडे तिकडे टकटक पाहू लागते। बाबांच्या या कृतीत अलौकिकतेचेच दर्शन होते। जन्मा अगोदर शिशु जेव्हा आईच्या गर्भात असतो तेव्हा त्याचा संबंध सरळ जगचालक परमात्म्याशी असतो, अन तो शिशु गर्भातही सदा ईश्वराचाच जप करतो। परंतु जसाही तो मोहमायेने भरलेल्या जगात प्रवेश करतो, प्रथम श्वास घेतो, तेव्हा त्याच्या आत्म्यास या जगाचे विस्मरण होऊन स्वतःला विसरतो आणि मी कोण आहे, को हम ची ध्वनी मुखाद्वारे निघते, ज्यास आपण शिशुचे रडणे म्हणतो। जन्माच्या वेळीही बाबांच्या दैवी आत्म्यानेही या मोहमायेने भरलेल्या जगात प्रथम श्वास घेताना परमात्म्याचाच जप केला। मृत समजून त्यांना डाग दिल्यावरही सामान्य बाळासमान न रडता ते चहूदिशेने भिरभिर पाहायचे। बाबांच्या या कृतीत अलौकिकतेचेच दर्शन होते। बाबांचे पूर्वज कोण? बाबांचे पूर्वज कोण होते, कुणाच्या वंशातील होते, याबाबत अनेक तर्कवितर्क बोलल्या गेले। असं म्हणतात की नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ कधीच विचारू नये, तरीसुद्धा विनाकारण गोष्टी करण्यात जग मागे नाही। याबाबत स्वतः ताजुद्दीन बाबांनी काय म्हटले तेही बघणे महत्त्वाचे आहे। ताजुद्दीनांच्या जीवनकाळात हजरत कुतुबुद्दीन साहेब यांनी लिहिलेल्या ताज कतुबी नामक पुस्तकात बाबा सिद्दीकी शेख वंशातील असल्याचा उल्लेख केला होता। परंतु सन 1913 मध्ये बाबा वाकीला असताना त्यांना वरील पुस्तकात लिहिलेल्या बाबत विचारले असता तेव्हा बाबांनी स्वतः मैं हजरत इमाम हसन अस्करी का पोत्रा हूं म्हटले। या घटनेवरून बाबांचा वंशवृक्ष हजरत हिसामुद्दीन यांनी बनवला। इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या वंशावळीत 9व्या क्रमांकातील इमाम हसन अस्करी नंतर 33 क्रमांकावर बाबांचे नाव असल्याचे सांगण्यात येते। हजरत इमाम अस्करी हे पैगंबराच्या वंशातले त्यांचे नातू सय्यद अब्दुल्ला हे प्रथम हिंदुस्थानातील मद्रासला आले व व्यवसायानिमित्त त्याच भागात स्थायिक झालेत। त्यांचे मुले व नातू मद्रास भागातच पसरलेत, पण त्यातील एक वंशज कामठीस येऊन वसले व लष्करात भरती झाले। त्यांचेसोबत इतरही मद्रासी कुटुंबे होती। त्यांची भाषा तामिळ, परंतु येथे आल्यावर उर्दू बोलत। त्यांच्या भाषेवर मद्रासी ढंगाचा प्रभाव होता, जो बाबा ताजुद्दीनांच्याही भाषेवर जाणवायचा। येथे बाबांच्या वंशाबाबत एक पुरावा दिसतो की दिल्ली येथील हजरत ख्वाजा औलिया यांच्या दरबारातील हजरत हसन सानी निजामीद्वारा हे प्रमाणित झाले की हजरत सय्यद अब्दुल्ला साहेब हे इमाम हसन अस्करी यांचे नातू होते। सांगायचे तात्पर्य की बाबांचे पूर्वज अरब स्थानातून हिंदुस्थानात आल्याचे सांगतात। मरियम बी साहेबा बाबांच्या मामाचे नाव अब्दुर रहमान होते। बाबांच्या कुळात अनेक बाबा ताजुद्दीनांचे वडील सय्यद बद्दीन जे सैन्यात सुभेदार होते, तर आईचे नाव औलिया झालेत, ज्याचे दरगाह मद्रास तसेच इतर स्थानी आहेत। बालपण आणि शिक्षण। बालपणीच बाबा ताजुद्दीन मातापित्याच्या प्रेम व छत्रछायेपासून वंचित राहिले। बाबा फक्त 1 वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले, तर 9 वर्षांचे असताना बाबांची आईसुद्धा देवाघरी गेली, म्हणून बाबांच्या आजीने त्यांच्या पालनपोषणाचा भार उचलला। बाबा अवघे 6 वर्षाचे असताना मामा अब्दुर रहमान यांनी बाबांना कामठी स्थित मदरशात टाकले। मदरसे म्हणजे मशिदीत भरविली जाणारी शाळा।
वयाच्या 15व्या वर्षांपर्यंत बाबांनी तेथे इस्लाम धर्मासह कुराण तसेच अरबी, फारशी, उर्दू तसेच थोडेफार इंग्रजीचेही शिक्षण घेतले. शिकत असतानाच बाबाच्या विद्यार्थी जीवनात घडलेल्या एका चमत्कारिक घटनेने बाबांच्या जीवनात कलाटणी मिळाली. एक दिवस मौलाना बाबांना मदरसामध्ये शिकवित असताना अचानक कामठीचे प्रसिद्ध संत अब्दुल्ला शाह तिथे आलेत. त्यांना ताजुद्दीनांना पाहिलं अन थांबून हसून मौलवीला म्हणाले, तू इन्हें क्या पढ़ाता है? ये तो पूर्व जन्म से ही पढ़कर आया है. मौलान साहेब संत अब्दुल्ला शाह यांच्या कथनाने अवाक झाले, कारण त्यांना माहीत होते की संत अब्दुल्ला शाह हे योगी आणि सत्पुरुष असून त्यांचे भाकीत खरेच असते. संत अब्दुल्ला शाह बाबा ताजुद्दीन जवळ गेले अन आपल्या झोळीतून एक खारीक काढले. स्वतः अर्धे खाऊन उरलेले खारीक बाबास प्रसाद रूपाने देऊन उपदेश केला, कमी खा, कमी झोप व कमी बोल. कुराण शरीफाचे वाचन असं कर की जणू आपणच परमेश्वर आहोत. जसाही बाबांनी खारीकरूपी प्रसाद ग्रहण केला तेव्हा त्यांच्यात अभूतपूर्व परिवर्तन दिसून आले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा सतत 3 दिवस ओघळू लागल्या. त्यांचा आत्मा जागृत झाला, जगाविषयी तळमळ जाणवू लागली. अंतर्मुख होऊन सतत 3 दिवस बाबा याच अवस्थेत राहिले. या घटनेने बाबामध्ये असे काही परिवर्तन दिसून आले की त्यांच्यात सामान्य मुलांसोबतची खेळण्या कुदण्याची रुची कमी झाली. एकांत आवडू लागला. दिवसेंदिवस अंतर्मुख होऊन वाचनात व चिंतन मनन यात रमत. यामुळे बाबांचे खाण्यापिण्यावरही लक्ष नसत. अरबी, फारशीच्या प्रसिद्ध सूफी संतांनी रचित काव्याचा आनंद घेऊ लागले. विशेषतः मौलाना रूम आणि हाफिज शिराजी यांच्या रचित काव्याचे बाबा दिवाने झाले. त्यातील एक प्रसिद्ध शेर असा, मैखारो मुसाहिब बसोजो आतिशे अंदर काबाजन, साकीन बुतखाना बाशो मर्दुम आजारी मकून. अशा प्रकारे बाबांनी विद्यार्थी जीवनात फक्त पुस्तकी शिक्षण हेच अंतिम ध्येय न समजता मानव जीवनाची सुद्धा शिक्षा ग्रहण केली. वरील शेरमध्ये जे सांगितले आहे ती गोष्ट बाबांनी स्वतः वास्तविक जीवनात अंमलात आणली. खरे तर ताजुद्दीन बाबा हे एक मानवतेचे पुजारी होते आणि मानवता धर्म शिकविण्यासाठीच ते भूतलावर अवतरले होते. कारण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, पारशी धर्मातील लोकांना बाबांनी स्वतः आपल्या दरबारात राहण्याचा आदेश दिला. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात त्यांनी कसलाही भेद मानला नाही. सर्व धर्म समभावाचे बाबा एक मूर्तिमंत प्रतीक होते. अशाच आणखी सखोल माहितीसाठी आपले चॅनल योगीराज सरकार सोबत जोडून रहा.